नमस्कार, मी विद्या शेळके. आज निघाले आहे मी मुंबईला. आज पहिली बुकिंग मारते. नवीन वर्षाची माझी फर्स्ट ट्रिप आहे. भाऊ आमचा बोलते आमच्याच ताव करवायला का लगे. कालच कदमबाई म्हटलं बाळावर राहू द्या, आपले व्हिडिओ काढले असते. हो हो भाऊ ना शिव्या घाली शिव्या. ही बाई एवढे 15 दिवस झाले तरी बाई सोडत नाही म्हणते हा आमचे व्हिडिओ काढायला, यांचे व्हिडिओ काढायचे. काऊन तोंडला पुरायला. किती दिवस अवतार पाहिला कसं आहे, चांगला अवतार आहे. किती दिवस राहू सांगा तुमच्या भावाला. मग तुमचा भाऊ संक्रांती लोक राहू. बरं तुमच्या भावाला व्हिडिओ पाठवते. ते जर मला नाही म्हणले मग माझा भाऊ हो म्हणे. हो म्हणीन ना. बरं विचारते आणि सांगते तुम्हाला. येते तो लोक भाडी मारून. संक्रांतीच्या दिवशी येते परत. खरं सांग. अहो नाही थांबता येत वहिनी. आता आई बापाच्या दुखण्यासाठी थांबले. आता अजून थांबलं म्हटलं ती नवरात देईन ना सोडून मला तो बाबा. नाही दे सोडून माझा भाऊ. हा सोडून देईल. या बरं तेवढी साडी घेऊन माझी. साडी घेऊन या बरं तेवढी. साडी घेतली कोणत्या कलरची घेतली साडी? काळ्या ब्लॅक. किती माशा घुसल्या बघा गाडीत. चला हा माझी मत्री कशी बसलेत. काढा त्याचा हिडो. 8-15 दिवसापासून तिच्या माग, म्हणजे आज 20 तारखेला बरोबर महिना होईल तशी तिच्या माग. पण झाली एकदाची नीट माझी. तेवढंच लई आहे. झालं आले का वहिनी बघा बरं. हो हो आरामशीर जाते. 3 दिवस. हा हा येत्या साड्या घेऊन ये. म्हटलं तर मला फोन कर मग. हो हो तुला फोन करते. तुला फोन करते. काळी एकच आहे तेवढी काळीच लागली. झंपर नाही त्याच्यावर चांगली नाही आहे ना. ब्लाउज शिवलेलं आहे फक्त फॉल ब्रेडिंग नव्हती झाली. नाही ना शिवलं झंपर. शिवला ना ब्लाउज. तू भरला नाही का मग? नाही बाई मी नाही भरले त्या बॅगेत भरलं नसं. नाही तुम्ही आधीच टाकेली ना. नाही ना आधी मी बॅग मध्ये काहीच नव्हतं टाकेल. साडी हे केली त्या दिवशी, सोडली होती त्या दिवशीच. मला काही दिसलं ते नाही शिवलंय. ती पिवळी साडी. ती साडी अजून पिकोत चालू आहे त्यांची. अरे एकाचा ब्लाउज शिवला एका साडीचा आणि एका साडीचा ब्लाउज नाही शिवला. नेमकी एक तरी कोणतं कम्प्लीट करते ना म्हणा बाई. काय रे देवा. मग एक काम कर ना आता. नाही ना ती साडी नाही येणार ना. ते आता ये तिथं कोणाकोण शिवून घ्यायला लागलं. ते लाल येताना होतं ना याच्यावर मॅच. हा पण मग ते टाकलंय नाही बाई मी याच्यात नाही टपत नाही. जाऊ द्या असं ना काही दिवसात नसल तर घे रेडीमेड एखादा. चल जाऊन दे. ती पिवळ्या 2 साड्या राहिल्या बरं का मग. त्यांना सांगा मला फोन करायला. एकच पदर राहिला. किती लोक काळजी घ्यावं लागते. त्यांना किती दिवसाचं सांगेल ना. पण किती दिवस सांगेल ना. पिशवी नाही दिली मग तिला. पिशवी दे ना. बरी का आजी तब्येत बरी का म्हणलं माझी का? हो हो तिळाचे लाडू वाटते. तिळाचे हलवे घाल तू गळ्यात बी. हो हो घालते ना. हा हा धरते ना. वान वाटच तर राहतच ना उपवास. जम्पर शिव ग बाई. आता कोण आता ती नवी याच्यावर झंपर शिवायचं सक्रातीला दिली फाडून बसली. तिला काय समजत नाही. उद्याच्या दिवस नाही न्यासा सक्रातीच्या दिवशी. मग न्यासा जमते नंतर नाही मग जमते नंतर चालत ना. सगळ्यांना बाय बाय केला. आईचा काकांचा आशीर्वाद घेतला आणि निघाले पिकअपसाठी. आणि पिकअप पण माणूसमधूनच होता, त्यामुळं जास्त काही रनिंग नाही आहे.
तरी सुद्धा चला बघूया आजचा प्रवास कसा होतोय. वर्षाची माझी फर्स्ट बुकिंग आहे. इतका आनंद होते मला शब्द सांगू शकत नाही. मला खरंच कामाशिवाय करमत नाही. काम केलं नाही की मला असं वाटतं की जेवण केलं नाही अशी फिलिंग असते माझी. पण आवडतं मला काम करायला. माझ्या क्षेत्रामध्ये मी जे काही काम करते ते मला खूप आवडतं. माझ्या गाडीवर माझं खरंच खूप प्रेम आहे. माझी गाडी आज स्वतः मी धुतले कारण की वॉशिंग सेंटरला गेले होते तर 2दा परत आले. तिथं खूप गर्दी पण असते आणि मला हवी तशी धुवून मिळत नाही. त्यामुळं म्हणजे नेहमीच नाही धुत मी, पण आज मी माझ्या हाताने धुतली. एक तर इथे बजाज नगरला पाण्याचा खूप शॉर्ट असतो तरी सुद्धा मी कशी का आहे ना 2 बकेटमध्ये माझी गाडी धुवून काढली. एकदम व्यवस्थित छान अशी मस्त चमचमीत चमकते मस्त. चला मी ना रस्ता खूप घाण आहे. लोकेशनवर पोहोचल्यावर तुम्हाला अपडेट देते. लोकेशन तसं काही जास्त लांब नव्हतं. वहिनीच्या घरापासून एक 4-5 किलोमीटरवरच होतं. मग मी लोकेशनवर पोहोचले आणि कस्टमरला कॉल केला. लोकेशनवर पोहोचले पण कस्टमर काय अजून आलेले नाही आहे. लोकेशनवर पण मी आत्ताच पोहोचले त्यामुळं बघूया वाट. चला कस्टमरला कॉल केलाय. 10 मिनिटात येतो म्हटले. बघूया. लगेज जास्त आहे का सर? लगेज ज्यादा है? नहीं लगेज एक बैग है. ओके हम बिल्लू इकबाल सर से पूछना है क्या? जी पीछे ले। मुझे लगा आप दोनों भी पीछे बैठ रहे हो इसलिए मैंने वो सीट आगे कर दिया था. जी चले. त्यानंतर संभाजीनगरवरनं निघाले. संभाजीनगरवरनं निघाल्यानंतर समृद्धीनीच जायचं होतं. त्यामुळं माहिती होतं दाखवताना लोकेशन मला 2 तास दाखवत होतं. 1.25 तास 1 तास 45 मिनटं. पण मला माहिती होतं की 1.5 तासामध्ये पोहोचून जाऊ. शिर्डीला आले. शिर्डीला आल्यानंतर बराबर 1:30 बजे तक पहुंचा दिया. वैसे 2 बजे का टाइम दिखा रहा था 1:45 का. एक्सप्रेस हाईवे हाँ तकलीफ नहीं. ये बीच में थोड़ा सा रास्ता खराब हो जाता है ना तो उस वजह से प्रॉब्लम आ जाती है. बाहर की गाड़ियों को ऐसे परेशान करेंगे ये. ओम साईराम. कहाँ के पैसेंजर? ये संभाजीनगर. अच्छा औरंगाबाद. हाँ कौन है? सर जी है और ये कुछ नाही इलेक्शन. किती वेळ? 2 तास. नाही आता किती वेळ आहे? 5 मिनिटं. 5 मिनिटाच्या आधीच येते. 5 मिनट से पहले गए तो हाँ चार्जेस नहीं. अगर 5 मिनट से 1 भी मिनट ज्यादा हो गया तो फिर 70 रुपए चार्ज देना पड़ेगा. शिरडी एयरपोर्ट मतलब 5 मिनट छोड़ देता है लेकिन नासिक एयरपोर्ट
ड्रॉप भी करना है तो भी पैसे देने, आपको पिकअप भी करना है तो भी पैसे देने. आप मुझे एक फीडबॅक व्हिडिओ दे सकते हो. ड्रॉप झाले, फीडबॅक व्हिडिओ घेतला. फीडबॅक व्हिडिओ बघायचा असेल तर तुम्हाला इंस्टा पेज बघायचं आहे आणि पूर्ण ब्लॉग बघायचा असेल, पूर्ण व्हिडिओ बघायचा असेल तर तुम्हाला युट्यूब चॅनलला जायचंय, विद्या शेळके 09 सर्च करायचंय आणि तिथे माझे संपूर्ण व्हिडिओ बघायचे आहेत. चला आधी एअरपोर्टच्या बाहेर पडूया, नाही तर 5 मिनिटाच्या वर झाले की मग इथे 70 रुपये द्यावा लागतील. त्यासाठी आधी एअरपोर्टच्या बाहेर निघते. इथे 5 मिनिटं फ्री आहे ड्रॉपला, पिकअपला चार्ज प्रत्येक ठिकाणी. मला नाही वाटत की काही जास्त वेळ झाला असेल. आणि हीच गोष्ट मी जे नाशिक एअरपोर्ट आहे तिथल्यासाठी सांगत होते. भलेही तुम्ही पिकअपला म्हणजे पिकअपला गेल्यानंतर कस्टमरला सांगता येतं की पिकअपला चार्जेस आहे, ते कस्टमरच पे करतात. बऱ्याच वेळेस कधीतरी इन्क्लूड असतं, नाही तर खूप वेळेस असं होतं की कस्टमरच पिकअपचं पार्किंग चार्ज देतं आणि ड्रॉपचं कोणतेच कस्टमर देत नाही. त्यामुळं मला नाही वाटत की पिकअपला कोणत्याही एअरपोर्टला चार्ज घेणं हे योग्य आहे. त्यामुळं मी त्या दिवशी तो व्हिडिओ टाकलेला की नाशिक ओझर एअरपोर्टला जे पैसे घेतात ते 20 रुपयाची गोष्ट नव्हती, गोष्ट होती रूल्स. आणि एक आपण म्हणतो ना, एक रूल सेट केलेला असतो की तुम्ही बाकीच्या एअरपोर्टला जाताना तुमचं माइंडसेट असतं की मला इथे पैसे भरायचे नाही आहे. आणि असं काही नाही आहे का मी फर्स्ट टाइम तिथे गेलेले, पण नेहमीच आमचं कामच आहे, माझं काम आहे ते पिकअप ड्रॉप करणं. ते 20 रुपये एवढी मोठी गोष्ट नव्हती, पण रूल्स प्रत्येक एअरपोर्टचे हे सारखे आहेत असले पाहिजे एवढंच म्हणणं होतं माझं, बाकी जास्त काही नव्हतं. पण शेवटी नाशिककर आहेत त्यामुळे त्यांनी खूप तो विषय उचलून धरलेला, तोही विषय आपण सोडला. पण तरी पण इंस्टावर कस्टमरचा फीडबॅक व्हिडिओ नक्की बघा आणि आजचाही पूर्ण दिवसाचं शेड्यूल माझं कसं आहे तेही नक्की बघा. चला, एअरपोर्टवरून निघाले आणि CNG नव्हता गाडीमध्ये, CNG संपला होता. काल भरलेला CNG आत्तापर्यंत पुरला मला. त्यानंतर मग सावळीवीरला जायचं होतं, तिथे CNG अवेलेबल होता, कारण की मी येतानाच पाहिलं. ते येतानाच भरणार होते पण कस्टमरचा फ्लाईट असल्यामुळं नको म्हटलं. त्यांना परत लेट झाल्यानंतर उगाच इतकी धावपळ करून येण्याचा उपयोग होणार. त्यामुळे CNG पंपावर आले, CNG भरला आणि त्यानंतर परत मला जायचं होतं शिर्डीला. शिर्डीला जाऊन सेकंड कस्टमर बुक केलेलं, पण ती गाडी कॅन्सल झाली, ते कस्टमर नाही म्हटले. मग म्हटलं ठीक आहे, दुसरी बुकिंग येऊसपर्यंत मला बुक पण लागलेली. मग भोजनालयमध्ये जाऊया म्हटलं. भोजनालयमध्ये जायचं होतं, तिथं जाऊन मग म्हटलं जेवण वगैरे करते आधी आणि त्यानंतर सेकंड बुकिंग घेते. मग मी आले भोजनालयकडे. भोजनालयमध्ये आले, गाडी पार्क केली, पावती फाडली, पावती घेऊन मग भोजनालयाच्या दिशेला निघाले. तिथे परत 50 रुपयाची पावती घ्यायची होती. परत लाईनीत लागले, 50 रुपयाची पावती घेतली आणि निघाले भोजनालयाकडे. इकडे आले, परत लाईनमध्ये लागले. लाईनमध्ये लागल्यानंतर परत आतमध्ये आलो, जेवायला बसलो. जेवायला बसल्यानंतर खूप छान जेवण होतं. साईबाबांचं इकडनंच दर्शन वगैरे मस्त झालेलं आहे आता माझं. आणि आता आपण सेकंड बुकिंगची वाट बघतोय. सेकंड बुकिंग जशी येईल तशी आपण लगेच मुंबईला निघणार आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाचं, व्हिडिओ आवडला असेल, नसेलही आवडला तरी तुम्हाला सबस्क्राईब करायचे, लाईक करायचे, शेअर करायचं, बेल आयकॉनचं बटन क्लिक करायला विसरायचं नाही. का तर नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत आलं पाहिजे ना. चला, जोक सपाट
आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करून जायचं. धन्यवाद.